बऱ्याच जणांचा छान डीप श्वास सुटला जातोय कारण आपण श्वास सोडताना त्याची क्वांटिटी आहे ती खूप लहान केलेली आहे, कमी केलेली आहे. त्यामुळे तो दीर्घ आणि अगदी लांब पर्यंत सुटला जातोय. म्हणजे जर आपण 3 अंक श्वास घेतला तर काही जणांचा तो अगदी 12 पर्यंत सुटतोय. पण तुमच्या कपॅसिटी प्रमाणे कुणी फोर्स करू नका. सगळ्यांनीच 12 पर्यंत सोडला पाहिजे असं अजिबात कंपल्शन नाही. सरावाने तुम्हाला ते छान जमणार आहे. तर आत्ता करताना तुम्ही अगदी 9 पर्यंत इझिली करू शकला तरी सुद्धा पुरेसं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम श्वास घ्यावा लागतोय असं होत असेल तर सोडण्याचं प्रमाण हे कमी करायचे. कमी सोडला तर तुम्हाला इझिली श्वास घ्यायला सोपं जाईल. दोन्ही क्रिया आपल्याला सोप्या जमल्या पाहिजेत. म्हणजे श्वास घेताही आपण सहजतेने घेतला गेला पाहिजे आणि सोडतानाही तो सहजतेने सुटला गेला पाहिजे. पण सुटताना सगळ्यांचा सहजतेने सुटणार आहे श्वास, कारण स्ट्रॉ खूप खूप कमी क्वांटिटी आहे, कारण ओठाचा आकार आहे हा खूप लहान आहे, स्ट्रॉ सारखा आहे, त्यामुळे श्वास खूप कमी सुटतोय. तर तो जास्त सुटला जाईल. घेतानाही तो तितक्या सहजतेने घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. चला सुरू करत आहोत आपण आता. दोन्ही नाकपुडीने श्वास घ्या. 3 अंकामध्ये घ्या. हे काउंटिंग मधलं आपलं आपण करायचंय, कारण प्रत्येकाचं काउंट वेगळं असणार आहे. आणि सोडताना स्ट्रॉ सारखी पोझिशन करायची. दोन्ही ओठांची आपल्या तोंडात स्ट्रॉ पकडली अशी इमॅजिन करायचे आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा. 9 पर्यंत सुटतोय, 10, 11, 12 पर्यंत सुटत असेल तर खूपच बेटर. करा तुमच्या ह्याने. सलग एक 10 आवर्तन करणार आहोत. प्रत्येकाचं टायमिंग हे वेगवेगळं असेल. मी साधारण एक 5 मिनिटाचं टायमिंग तुम्हाला देते. 4:33 झालेत. 4:38 पर्यंत आपण सलग करणार आहोत. अगदीच थकल्यासारखं वाटलं, दम लागल्यासारखं वाटलं तर थांबा, पुढं करू नका. पाठ एकदम सरळ, एका रेषेत समांतर, मान सरळ आणि दृष्टी आपल्या उंचीला समांतर. कुठेही मान वरती न्यायची नाहीये किंवा खाली वाकवायची नाही, तर ती सहज आपण समोर बघतोय कुठेतरी असं केंद्रित करा आणि अगदी सहज श्वास घ्या, सहज सोडा. या प्राणायामामध्ये आपला खूप छान आत्मविश्वास वाढायला मदत होते, कारण आपण श्वास सोडताना त्याची जी कपॅसिटी आहे फुफ्फुसांची ती छान वाढते आणि बरोबर श्वास सोडताना तुमच्या फुफ्फुसांनाच कार्य करावं लागते. जसं आपण फुगा फुगवताना फोर्सफुली श्वास बाहेर टाकतो आणि फुगा फुगला जातो, अशीच फुफ्फुसांची क्रिया या प्राणायामामध्ये खूप छान होते. त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांचं कार्य सुधारायला, त्यांची कार्यक्षमता वाढायला खूप छान मदत होते. थकल्यासारखं वाटलं तरच थांबा, नाहीतर सुरू ठेवायचं. अजून 4 मिनिट आपल्याला करायचे. मध्ये हालचाल नको, एकाग्रतेने करा म्हणजे त्याचे फायदे मिळणार आहेत. अजून फक्त 3 मिनिट. जमिनीवर बसत असाल तर बसण्यासाठी एखादी उशी पिलो घेतली तरी सुद्धा तुमचा पाठीचा कणा आपोआप सरळ होणार आहे. तुमचं माकडाड आणि दोन्ही हिप्स आहेत त्या उशीवरती टेकवून ठेवायचे. तरी सुद्धा तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
शेवटची फक्त 2 मिनिट. शेवटचं फक्त 1 मिनिट. चला, आवर्तन पूर्ण करून थांबा. श्वास सोडून थांबायचे. संथ श्वसन, डोळे मिटलेले आणि तसंच थोडंसं थांबायचे. ब्रिदिंग नॉर्मल होऊ द्यात. इतक्या सहजतेने आपण चालता बोलताना आपल्याला श्वास घेता आला पाहिजे, जेणेकरून आपल्या हृदयाला थोडं कार्य कमी करावं लागेल, म्हणजे थोडी विश्रांती मिळेल. कारण हृदयाला पूर्ण विश्रांती म्हणजे जीवन संपलेलं असतं.